ते 80 नंबरचं गणित मी सांगतो समजून पहा. गणित आहे 10, 16, 6, 9 या संख्यांतून कोणती संख्या कमी करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येईल म्हणते है ना. ठीक, 10, 16, 6, 9 10, 16, 6, 9 या संख्यांमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येतील. मग अशासाठी काय करायचं पहा, या पहिल्या संख्येचा गुणाकार आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार नेहमी मधल्या दोन संख्येच्या गुणाकार एवढा आला पाहिजे होता है ना. ठीक, मग याच्यासाठी फॉर्म्युला आहे कमी करावयाची संख्या बरोबर कमी करावयाची संख्या बरोबर. ठीक आहे ना, चालेल. मग काय करायचं तर ही संख्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार असं करतो आपण. पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि त्यानंतर मधल्या दोन संख्येचा गुणाकार पडतंय. त्याच दोन संख्येची काय घ्यायची बेरीज आणि त्याच दोन संख्येची काय घ्यायची बेरीज. ओके, ठीक आहे. आणि इथं काय घ्यायचं मायनस. हा फॉर्म्युला आहे, नाही तर मी तुम्हाला ऑप्शन कसं जायचं सांगितलं. पण माझं सजेशन आहे तिकडून गेल्यापेक्षा हे सोपं आहे. संख्या प्रमाणात येतील म्हणजे दोघांचा गुणाकार आणि त्याच दोघांची बेरीज आणि मधात काय घ्यायचं मायनस. सोपं आहे. ओके, चालेल. आता 10, 9, 90 मायनस 16 सकल 96 आपण 10, 9, 19 16 आणि 6 22. ओके, आता 96 आणि 90 वजा बाकी झाले -6 वजा बाकी झाले -3 मायनस मायनस कॅन्सल 3 न 6 ला कितीचा भाग जाते 2 चा. किती येते मग, म्हणून कमी करावयाची संख्या म्हणजे किती मग 2. मग या संख्यांमधून कोणती संख्या कमी करतात 2. चला घ्या मग लिहून. 82 नंबरचं गणित काय म्हणते 13, 6, 11, 5 कोणत्या संख्या दिल्या 13, 6, 11, 5. 82 नंबरचं गणित 13, 6, 11, 5 या संख्यात कोणती संख्या मिळवावी म्हणते म्हणजे या संख्या प्रमाणात येईल. आता मिळवावी आहे, आधीचं गणित कमी करायचं होतं बरोबर ना. द्या लक्ष द्या पहा. मग मिळवावयाची संख्या बरोबर मिळवावयाची संख्या बरोबर है ना. सेम फॉर्म्युला बदलणार नाही. ओके, मग आता काय करतो आपण 13 गुणिला 5 आणि इकडं काय करतो आपण 6 गुणिला 11 याच दोघांची काय घेतो बेरीज 6 प्लस 11 आणि इथं सुद्धा काय घ्यायचं मायनस. मिळवायचे आहे म्हणून प्लस घ्यायचं नाही. क्लिअर. ओके, सेम फॉर्म्युला आहे, मिळवा किंवा कमी करा. आता 13 पंच किती होते 65 मायनस 11 सक 66 आणि 13 आणि 5 18 मायनस 11 आणि 6 किती 17 है ना. आता 65 मधून 66 जात नाही तर 1 येते -1 आपण किती 1. मग उत्तर किती येते -1. मायनस साइन काय करायचं निघले. ओके, तरीही आपण या गणिताचं उत्तर काय म्हणायचं 1. पटत आहे. कारण जेव्हा कमी करायचं होतं तेव्हा पॉझिटिव्ह आन्सर येत होतं, जेव्हा मिळवण्या तेव्हा निगेटिव्ह आन्सर येतात. साइन कडे लक्ष द्यायचं नाही. हा जो आहे ना हा फरक आहे, फरक. मग इथं आपण काय केलं लहान संख्येतून मोठी संख्या काढली म्हणून मायनस आला. फरक कसा घ्यायचा मोठ्या संख्येतून लहान संख्या. ठीक आहे ना. तर पॉझिटिव्ह आन्सर येईल म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 1. म्हणून याच्यामध्ये कोणती संख्या मिळवता 1 म्हणजे या संख्या काही प्रमाणात. पहा बरं 13 मध्ये 1 मिळवला किती होते 14. 16 मध्ये 1 मिळवला किती होते 7. 11 मध्ये 1 मिळवला 12 आणि 5 मध्ये 1 मिळवला 6. या दोघांचं गुणोत्तर पहा बरं सारखे येते का 7 1 7 7 2 14 6 1 6 6 2 12 12 12 या संख्या कशाही प्रमाणात. ठीक आहे. चला घ्या लिहून पाहिजे असेल तर